काही मजुरांची 10 दिवसांची मजुरी 19,200 रुपये मिळते. मजुरांची संख्या 3ने कमी केली तर 5 दिवसांची मजुरी 6,000 रुपये होत असल्यास प्रत्येक मजुराची एका दिवसाची मजुरी किती असेल? आता बघा, सूत्राचा वापर न करता हे गणित कसं सोडवायचं. तर बघा, या गणितामध्ये मजुरांची संख्या किती याचा अजिबात विचार करायची आवश्यकता नाही. तर हे गणित कसं सोडवायचं सूत्राचा वापर न करता? बघा, 10 दिवसांची मजुरी किती सांगितलेली आहे? 19,200 रुपये. तर बघा, 10 दिवसाची मजुरी 19,200. तर मग यावरून एका दिवसाची मजुरी किती निघणार? 1920. दुसरी कंडिशन काय दिलेली आहे? आता मजुरांची संख्या 3ने कमी केली. या अवस्थेमध्ये 5 दिवसांची मजुरी किती राहणार? 6,000 रुपये. मग इथे दुसऱ्या कंडिशनमध्ये 5 दिवसाची मजुरी किती आहे? 6,000 रुपये. यावरून आपल्याला काढायची आहे एका दिवसाची मजुरी किती निघणार? 6,000 भागेला 5 दिवस करा तर कितीचा भाग जाईल? या 60ला जाईल 12चा भाग. 12 पंच 60. हे डबल झिरो याच्यावर देऊन द्या. म्हणजे एका दिवसाची मजुरी किती झाली? 1,200 रुपये. तर बघा, आता एका दिवसाची पहिल्या कंडिशनची मजुरी 1920 आणि एका दिवसाची दुसऱ्या कंडिशनची मजुरी आहे 1,200 रुपये. यामधला फरक किती आहे? याची वजाबाकी केल्यास आपल्याला ही संख्या मिळणार. हा फरक निघाला 720 रुपये. मग 720 रुपये फरक का बरं पडला? कारण 3 मजुरांची संख्या कमी झाली. म्हणजे 3 मजूर जे आहेत त्यांची ही मजुरी आहे 720 रुपये. मग यावरून आपल्याला एका मजुराची मजुरी काढता येते. 720 भागेला 3. 3ने जर का 720ला भागलं तर या 72ला 24 त्रिक 72 असा भाग जातो. हा शून्य याच्यावर दिला तर 240. म्हणजे एका मजुराची एका दिवसाची मजुरी किती राहील? 240. हेच आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. प्रत्येक मजुराची एका दिवसाची मजुरी किती असेल? तर उत्तर काय येईल? ऑप्शन डी 240.